डबल मताधिक्य विधानसभेला असतं. अरे 50-60 हजारानं नाही साहेब, लाखानं जिंकणार आहेत. विरोधकांचं नाव काय? राजाभाऊ राऊत. हे भाऊ ना, भाऊ या महाराष्ट्रामध्ये भावांचं एवढं प्यो फुटलंय. पहिलीला 50 भाऊ झालेत. देवा भाऊ, नाता भाऊ आणि तुमच्या इकडं आता राजा भाऊ. कोणत्या चिन्हावर इलेक्शन लढवतायत ते? कोणतं चिन्ह आहे? कोणता पक्ष आहे? अरे नाही रे, चोरलेलं चिन्ह आणि चोरलेला पक्ष आहे त्यांचा. चोरलेली कुठलीच गोष्ट पचत नाही, जयाला जात नाही. जयाला जायला कष्टाचं लागतं आणि दहशतवाद करून तर काहीच होत नाही. अरे तुम्ही गेल्या 5 वर्षात सामान्य माणसाला घाबरून सोडलं, दहशतवाद केला. सगळे धंदे तुमचे, पाणी असू दे, वाळू असू देत. अरे तो भोगवतीचा कारखाना तुम्ही बंद पाडला. तुम्हाला जर कोण संपवणार असेल तर तुमचं पाप तुम्हाला संपवणार आहे. तुमचं पाप तुम्हाला संपवणार आहे. कश्तियां उनकी डूबती है, कश्तियां उनकी डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं. तुम्ही एवढी पाप केली की 20 तारखेला तुम्ही डुबून मरणार आहे. जिनके दिल में नेकी होती है उनके सामने मंजिल भी सर झुकाती है. सोपल साहेब मोठ्या मताने जिंकणार आहेत. ते फडणवीस सांगतात की मी 2 पक्ष फोडले. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जो कट्टर शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून उभा केला होता आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांचा पक्ष फोडला. फडणवीस म्हणतात मी 2 पक्ष फोडले. वारे पट्ट्या, लय मोठा तीर मारलास तू, लय मोठं काम केलंस. त्या फडणवीसाला सांगा की तुम्ही ज्यांना घेऊन गेलाय ना ते बाजार बुनगे होते. जे नेले ते बाजार बुनगे आणि राहिले ते मावळे. हे मावळे ह्या हजारो बाजार बुनग्यांपेक्षा मुठभर मावळे केव्हाही चांगले. ते शेवटपर्यंत लढतात आणि स्वराज्य उभं करतात. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं आणि 38 जागा आमच्या आल्या. एवढंच सांगू इच्छिते माझ्या शेतकरी बंधूंनो, फडणवीसांनी पक्ष फोडून खोके बाददारांचं जे सरकार आणलंय ते शेतकऱ्यांचं नाही, ते कष्टकऱ्यांचं नाही. लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करता छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देतालाही धक्का लागता का म्हणे. आणि आज तुम्ही शेतकऱ्याची काय अवस्था केली. आता एक शेतकरी स्टेजवर म्हणाला की मी 18 गोणी घेऊन गेलो कांद्याची आणि त्याची 81 रुपये पट्टी आली. 81 रुपये पट्टी. ज्या फोके भादरांनी आमच्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं, आमच्या महिला बहिणींवर अत्याचार केले आणि आमच्या लेकरांच्या तोंडचा घास काढला आणि बेरोजगार केलं, या सरकारला आम्हाला मातीत गाडायचंय. माझ्या शेतकरी बंधूंनो, आम्ही दिवाळीला म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. ही बळीचं राज्याची प्रार्थना करतो. आता एक प्रार्थना करा, इडा पिडा ई फॉर. ई म्हणजे एकनाथ, डी म्हणजे देवेंद्र आणि ए म्हणजे अजित. हे इडा पिडा टळू द्या आणि महाविकास आघाडीचं राज्य येऊ द्या. एवढं सांगते की आदरणीय सोपल साहेबांना 20 तारखेला त्यांचा अनुक्रमांक 2 आहे, V4 विक्टरी. एवढं मतदान करा, एवढं मतदान करा की महाराष्ट्रातून हे जे खोके बाददार आहेत, हे गद्दार आहेत, त्यांना गाडा. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद ताई. यानंतर मी हमीद भाई मेंबर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करावे.